गंगा कृ प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळ तुमचं नगर लादलो पावन झालो चराचरी ओम नमो जय देवी प्रतिपाद्य जय जय संस्वध्यात्म रूपा देव तुझी गणेश सगळ्या प्रकाश मने निवृत्तदा सौदारी तुझी सच्चिदानंद रूपाई विशुद्धपत्यादी हितवेतापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालमुकुंदम मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जीवे विभस्मामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरायुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे श्रीरामदूतं शरणं प्रपदे आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती दरू पदारी जी पवन कुमार कि राधा मेरी स्वामिनी में राधा जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंद ग्राम के शाम इनके पग में बंधन करू करू कोटि कोटि प्रणाम नारी घनश्याम आना सुंदर श्याम हमारी हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारी हरि कीर्तन हे आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आप भी आना संग राधा जी को आप आने गुलाना राधा जी को गुला आप भी आना संग गोपियों को आप गुलाना गोपियों गुला गाय नारी गायने जाम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में हमारे हरि कीर्तन तेरे में चरणों की रजदूल जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरे मेरा दम ही निकल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए हे श्री राम जानकी बैठे मेरे सीने में मेरे राम जानकी बैठेंगे तेरे सीने में राम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में हरी साधा वया भक्ती काज नाही लाज धरी तैसे यासी शरण जावे शक्ती जीवेन वंची प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तर पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली कोडवेल नगरी आणि कोडवेल नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तर आपल्या इथं आई तुळजा भवानी मातेचा वर्धापन दिन सोहळा निमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे बरोबर हां आणि खरं तर कीर्तनासाठी बरेच बाहेर गावाहून मंडळी आलेली आहे कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी टाडकरी महाराज मंडळी आमचे ताई साहेब आहेत तिकडे आमच्या सगळे गावातले भजनी मंडळ आहे हो गावातलेच आहेत बाकी बाहेर गावाचे हां वा वा बाहेर गावाहून भजनी मंडळ आलेले आहेत इकडे मृदंगाला साथ करतायत आमचे सगळ्यांचे जीवाभावाचे असणारे आमचे हेमंत बाबा वडनेर खाकुर्डीकर
आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे. जर ते आले नसते तर फजिती झाली असती. हां, ते म्हणजे माझे जीवाभावाचे, माझा काळजाचा तुकडाच म्हणतो मी त्यांना, आमचे माऊली महाराज किरण माऊली. हां, माऊलींनी एवढं घाई ते तिघही 3-4 मित्र ते सगळे, मतलब त्यांच्यामध्ये तुमचे लहान शिष्य मयूर बाबा और माझे भगवंतानं माझ्यापेक्षा लहान भाऊ दिला नाही, पण मला तर माझ्या दादाला भेटलं की मला वाटतं की माझा लहान भाऊच आहे, आमचे दिनेश दादासाहेब. आणि अजून आमचा छोटा भाऊ कदम कुठे, हां शूटिंग करतात आमचे नामा दादा. या लोकांनी एवढंही घाईगर्दीत महाराज मला आणलं. मला मी यायला पाहिजे ही अपेक्षा तुमची बरोबर आहे, पण मी तुम्हाला आता व्यासपीठावरनं शपथ घेतो. माझं तत्व असं आहे, मी घेतली तारीख का टाळत नाही, पण कसं आहे ना, काही वेळेस समजून घ्यायला पाहिजे अशी अपेक्षा मला पण असते तुमच्याकडनं. तुम्ही पण तुमच्या जागेवर बरोबर आहात. मी तुम्हाला सांगतो घाईमध्ये, अर्थात ती तुमची चूक नाही. हां, जर पोचलो नाही ते तुम्ही बाकीना टिमक्या विवाज देतात, उन्हा नाही रे कुठे जास्ती भेटी घेऊ रे त्याले. पण तुमल्या आई माहीतच नाही, मी 3 ठिकाणं मरता वाचनो रस्ता तरी. हां, मरी जातो ना तरी लोक सांगतात नाही रे यातल्या सवर आहे, आता बी खास तथा बी खास मरी घ्याला. म्हणजे आमना मरामा सुद्धा लोक आमना स्वार्थ दोनटस. पण तुम्ही नाराज व्हाल नको, कुत्रान मायक पै येतो मनामुळे दुसऱ्या 4-5 लोक नाही. आमना रविदादा त्या सुद्धा गाडी लिशने पुढे उभात पाटणकर. हां, म्हणजे एवढी फजिती महाराज. बऱ्याच बाहेरगावाहून लोक आलेले असतील, बरेच लोक आलेले आहेत. मला तुमच्या भावनांसोबत खेळायचा कोणताच अधिकार नाही. वा वा भूदेव आलेराव, क्या बात आहे, वा 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 वा. वरती या क्या बात आहे, या वरती बसा. आमचे भूदेव आहेत. परिसरात कुठेही कार्यक्रम असला की आमचे भगवंत कार्यक्रम सोडत नाही महाराज. वा वा. अर्थात तुमचं एवढं प्रेम आहे. मी रस्त्याने येत होतो, इतका अर्जंटमध्ये होतो, तरी पण रस्त्यावर कोणचं गाव आहे हो माऊली बाबा? खीरमाण्याचे तरुण भाऊ सगळे रस्त्यावर थांबलेले होते. म्हणे महाराज 1 मिनिटं का आमले सत्कार करणार म्हणतात. त्यावर सत्कार नेमका खरा आहे काही इज्जत लेवा नाही. पण त्यांचं प्रेम बघून वाटलं ते खूप आतुरतेनं माझी वाट बघत होते सगळे रस्त्यावर. म्हणजे सत्कार करा सांगा, ये रे करजदार उजी टाईम वर येणार, तो सत्कार करणार ये. 2 प्रकारना सत्कार होता आज मला ते सुधरेने सत्कार नेमका कोणता होईल भाऊ मला. विठ्ठल हेमंत बाबा विषय असा होता. माझी कथा होती परभणी जिल्ह्यामध्ये, आणि कथेच्या नंतर त्या लोकांनी कार्यक्रमाचं अजून कथा पण आणि कीर्तन पण करून घेतलं, म्हणजे होतंच ऑलरेडी. आणि मला वाटतं आयोजक जे दादा आहेत ते त्यांना मी कॉल पण केला होता की 1 दिवस मागे पुढे होत असेल तर करा म्हणून बोललो होतो मी. पण म्हणे नाही, म्हणे महाराज कार्यक्रम त्याच दिवशी झाला पाहिजे. म्हणतं मी लेट होऊ शकतो पण कार्यक्रमाला येईल नक्की, असं पण मी त्या दिवशी बोललो होतो. कारण परभणीवरून 8 येणंशे मनबापने अजून मला हेलिकॉप्टर देईल नाही, किंवा असं बटन बी बसायला नाही, बटन दाबता रव्या डायरेक्ट तटे पोशिरतो, अशी काहीच सुविधा करेल नाही. त्यामुळे मी थोडा लेट होईल गो. दिलगिरी व्यक्त करतो, सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो ना, अभंगाकडे वळतो विठ्ठल. हा काय रास माहितीये का, बाहेर ना पाहुणा जेवाडा मग घरना राय जातस. आमचे महाराज गायनाचार्य महाराज आमचे सागर बाबा आहेत, आमच्या इकडे समाधान बाबा आहेत, सगळी गुणवान मंडळी आहेत. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. मला वाटतं जोरणचे आमचे नंदकिशोर दादासाहेब आले, बरेच बाहेरगावून आलेले आहेत. सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होणार नाही, कारण पहिले 10 वाजायला होता सुरुवात व्हायला. आकू सर्वांना नावे लिहायला मग 2 तास निघून जातील, बाकीना सकाळी सांगतील नेमका कीर्तन कार्य होता का बाट येलो होता ते संबंध नाही. सगळ्यांची नावं घेतली असं समजा. विठ्ठल हा. आणि हे तर पूर्ण माऊली परिवार आहे ना. हां, मग काही विषय नाही. माऊली परिवार, आमच्या माऊलींचे संस्कार असे आहेत, आपलं नाव नाही झालं तरी चालेल, भगवंताच्या यादीत आपलं नाव आलं पाहिजे. आपल्या परिवाराची खासियत आहे, म्हणून काही नावाची कोणी अपेक्षा ठेवणार नाही. पण तरी पण सगळे माऊली परिवार आहेत. भागाभागातून परिसरातून आले सगळे श्रोतेगण, सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो ना, अभंगाकडे वळतो. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय या अभंगातून सांगतात, भैया अशा देवाला शरण जा की तो भगवंत तुमच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल, अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात.
साधकांना पटवत असताना तुकोबारायांनी किती अनुभव सांगितले, किती एक्झाम्पल सांगितले हे सांगायचं गरज नाही, कारण तुकोबारायांची आपण पायाची धुरही बनू शकत नाही, पण मी उगा प्रयत्न करेल. हो, साधकांसाठी भक्तांसाठी भगवंत किती खालच्या लेवलचं काम करतो. माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा, माझा प्रभू रामचंद्र, माझा कृष्ण कन्हैया किती खालच्या लेवलचं काम करतो. तिघं मिळून एकच आहे तो. किती खालच्या लेवलचं काम करतो. हो, एक गोड चिंतन आहे. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव आहे चोखा मेढा. जातीपातीचा परमार्थ माझ्या वारकरी संप्रदायाला अजिबात चालत नाही. जातपात आमच्या वारकरी संप्रदायामध्ये चालत नाही, कारण आम्ही जातीपातीला महत्व देण्यापेक्षा तू वैष्णव आहे का तर माझ्या जातीचा याला किंमत देतो. उजी मोठी जात नाही, बियर बारमा पडेल राहतोय, तुला का शिलगाव नाही का आमले? हा, माडकरी असशील तर तू आमच्या जातीचा आहे. विठ्ठल मज या जातीचे मज भेटो कोणी. आता बघा आमचे भूदेव बसलेले आहेत. महाराज कोणाचं कीर्तन सोडत नाही, काय नाही. जवळजवळ ब्राह्मण लेतच, ब्राह्मण फक्त लेतच, देतच नाही. या पहिला ब्राह्मण आहेत, मला दक्षिणा देतच, आणि एक दाव नाही, एक कार्यक्रमात 2-2 दाव देतच. भैया काही लोक अंतकरणाने खूप शुद्ध असतात बरं, काही लोक अंतकरणाने खूप शुद्ध असतात. मला फक्त हे सांगायचं आहे की जातीपातीचा परमार्थ आपल्याला आवडत नाही, जातीला महत्त्व नाही. जातपेक्षा तुम्ही किती, तुमची वर्तणूक कशी आहे, तुमची वागणूक काय आहे, आणि तुम्ही वैष्णव आहात का, ती तुमची जात ठरवते. कारण नुसतं जातीनं ब्राह्मण आहे, जातीनं ब्राह्मण आहे, त्याला ब्रह्मज्ञानाचं नॉलेज नसेल तर त्याला ब्राह्मण तरी कसं म्हणावं. ब्रह्मज्ञान जाणतो तो ब्राह्मण. इथं तर आमचे तुकोबाराय सांगतात, जर जातीनं चांभार असेल पण तो जर वैष्णव असेल तर धन्य त्याची माता, त्याच्या माईला धन्यता देतात संत. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जातीपातीला किंमत नाही. काही लोकांना जातीचा लई पुडका होता, ज्यासले जास्त पुडका होता त्यासने जिराई बी दिनी बा भगवानने. आम्ही उजीबारी जात नाही, तस आम्ही उजीबा, आम्ही त्याच ना घरनं पाणी पितत नाही असं का, आमले त्या चालतत नाही. पोऱ्याला पोरच भेटणी नाही, दुसरी जातनी करलंय ना. काय बाप्पा ते, हा ते काय नाही मोठं लाज मावाय आहे ना, तुला पहिले का रोग घेता तो त्याचनी करणं पाणी चाले नाही. आता ती बहीण रांधेल काशी ओ आप्पा. हा, जिरवतो ना माझा भगवंत. हा, चांगली जिरवतो. महार समाजामध्ये संत जन्माला आले चोखा मेढा. महार समाजात संत जन्माला आले चोखा मेढा. भक्ती अशी होती, महाराज भगवंताला मजबूर केलं. कशी भक्ती होती, माझ्या चोखोबाच्या अंगी काम होतं. गावातील गुरंढोरं ओढून बाहेर फेकणं, मेलेली ढोरं. हो, जेव्हा पूर आला ना पंढरपुरामध्ये, एवढी गुरंढोरं मेलेली. चोखा मेढ्याच्या पत्नी सोयराबाई दोघही थकले, शक्य होत नाही, म्हणून माझ्या जगाच्या मालकानं स्वतः ढोरं ओढावीत महाराज. हा, अजून सांगू का, भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करतो. अंतकरण शुद्ध असलं ना, माझा भगवंत कोणत्याही भक्ताचं काम करतो, जातपात बघत नाही. सज्जन कसाही होता, हा सज्जन कसाही मांस विकत होता, मांस पण विकत असताना जर अर्धा किलोचा ग्राहक आलं त्याला पण अर्धा किलोच द्यायचा, आणि पावशेरचा ग्राहक आला त्याला पण अर्धा किलोच द्यायचा. म्हणजे त्याला भानच नव्हतं की मी किती मटण दिलं पाहिजे. फक्त भावांतकरणापासून फक्त देवाचा धावा. हो, कोणाला किती द्यायचं कळतच नव्हतं. किलोचं वजन ठेवलं शालिग्राम, तेवढं मोजून मोकळा व्हायचा. देवाला काळजी वाटली, माझा भक्त माझ्या नामचिंतनात जर एवढा वेळा होत असेल तर एकीकडे शालिग्राम बनून माझा भगवंत बसला. महाराज किती उदाहरणतकरणाचा आहे, किती उदाहरणतकरणाचा आहे. तसं चोखा मेढ्याच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम केलं. एका ठिकाणी चोखा मेढ्याच्या बायकोचे दिवस भरते येतं, आणि चोखा मेढ्याला वारीला जायचंय. पत्नीनं सांगितलं की मला वारीला जायचं. पत्नीनं सांगितलं धनी वारीला चाललात म्हणे. हो हो, माझे दिवस भरते येतं म्हणले. मला बाळंतपणासाठी कोणीतरी जवळ असलं पाहिजे. तुम्ही वारीला जाताय ना, जा, पण तिकडनं तुमच्या बहिणीला पाठवा बरं का. माया हो, बाई काय सांगते, दिवस भरतायत म्हणे म्हणा, बाळंतपणी वेळ जवळशे, पण तुम्ही जाय राह ना, ते जा म्हणे. आपलं कसं काय वातावरण राहतं बहिणीवर. देव काय दल्लाने वय चालना घर चिल का. आपलं बेकार वजन मग काय बाया ते कीर्तन मा जाणार नवरा सुद्धा घर चिल का, त्या बकाल्या बाहेर बांधल्या शेत कोण कुत्रा कात्रा तोड टाकतील, घर चिल का. अवघडी. चोखा मेढ्याच्या बायकोचे दिवस भरते होते, तरी सुद्धा नवऱ्याला सांगते तुम्ही जाताय ना, नक्की जा, पण ऐका ना, रस्त्याला तुमच्या बहिणीचं गाव लागेल ना, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा म्हणले. चोखा मेढ्यानं सांगितलं हरकत नाही, मी माझ्या बहिणीला निरोप देतो, माझ्या बहिणीला तुझ्याकडे पाठवतो, पण मी वारीला जातो म्हणला. आता वारीला निघालेत.
नामचिंतनात एवढे मग्न झाले लक्षातच नाही बहिणीला सांगायचं की तुझ्या वहिनीनं तुला बोलवलंय म्हणून. नामचिंतनात एवढे मग्न झाले, विसरले महाराज सांगणं. मग माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला वाटलं जर माझा भक्त माझ्या नामचिंतनात एवढा वेडा होत असेल तर मी काय कामाचा. विटेवरनं उडी मारली आणि चोखामेळ्याच्या गावजवळ आला. गावात प्रवेश नाही अजून. गावच्या शिवजवळ आला विटेवरचा मालक आणि मग विचार करतोय जर चोखामेळ्याच्या बायकोचं बाळंतपण करण्यासाठी चोखामेळ्याची बहीण बनायचं असेल तर मला स्त्री रूपात जायचंय, म्हणून चोखामेळ्याच्या बहिणीच्या रूपात जगाच्या मालकाला जायचंय. स्वतःच्या मनाशी संवाद साधू लागला भगवंत. जर बाईच्या रूपात जायचंय तर बाईसारखंच राहावं लागेल. माझ्या जगाच्या मालकानं जर स्त्री रूप धारण करायचं असेल तर हिंदू धर्माच्या स्त्रीनं कसं राहावं त्या नियमात मला जावं लागेल. म्हणून माझा पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं नऊवार साडी परिधान केली. साडी परिधान केली माझ्या मालकानं आणि डोक्यावर पदर टाकला. माया हो, कोणाची गोष्ट करतोय मी? भगवंताची गोष्ट करतोय. माझं बोलणं बाबा लोकांना आवडेल, इथं बसलेल्या म्हाताऱ्या बायांनाही आवडेल, तरुण बहिणींनाही आवडेल, पण बाकी नसले असं दीडशा नाती कसं माहिती. ज्यासले पटीन त्यासले पटीनच म्हणा बोलणं. माझा जगाचा मालक डोक्यावर पदर घेतो नऊवार साडी नेसून. जगाचा मालक जर डोक्यावर पदर घेतो मग तुम्ही आपण लिहिण्यात काय फरक पडणार? लिहायला पाहिजे का नाही डोक्यावर पदर? हां, लिहिले हो बहिणी डोक्यावर पदर. कारण आहे ना डोक्यावर पदर आहे ना, इथली इज्जत वाढावस ना आपली. तुम्ही गरमाने सांग साडी सहावार साडी खूप वय घेते 500-600 रुपयांनी रास होईल. बरोबर आहे ना. 200-250 काय कोण नेसत नाही आते. 200-250 साडी काय कोण नेसत नाही. कारण त्या 200-250 ना ते लग्नास मग आयर म्हणून फिरतेस. आयर म्हणे ही इथल्या फिरते. एक बाईन डायरेक्ट आहे ना आयर दका नातना लगीन मा ओ माया मन लगीन ना फिराय ना म्हणे आवते. नातना लगीन मा सुद्धा तोच सापड ना. हां, म्हणजे त्या साड्या नेसतीत नाही बाया नुसती फिरावतीच. हां, मग घरमानेसानी साडी कमीत कमी 500-600 रुपयांनी. 600 रुपयाची साडी आहे, कल्पना करा. 600 रुपयाची साडी, सहावार साडी तुमची 6 मीटरची. बरोबर आहे ना. 6 मीटरची साडी 600 रुपयाची म्हणजे मीटर कितीला पडला? 100 रुपयाला. मग तुमचा साडीचा पदर किती मीटरचा आहे? 1 मीटरचा. माया हो, तुमचा मुलगा तुमचा भाऊ बोलतोय म्हणून हक्काने बोलतोय, ऐकून घ्या, राग धरू नका या लेकराचा. 100 रुपयाचा पदर आहे. 600 रुपयाची साडी जर घेतली तर 100 रुपयाचा पदर जर तुम्ही डोक्यावर टाकला ना तुमच्या बापाची करोड रुपयाची इज्जत वाढवतो. पदर 100च रुपयाचा आहे. पण तुम्हाला डोक्यावर ना पदर जर असा टोपीवाला बाबाशनी देखील ना या सहज सांगतं कुठे ना माया रे राई पोरनं. पोर काय खानदानी वो पदर सुद्धा पडू देत नाही. बरोबर आहे की नाही? हो, लिहिले हो पदर, लिहिले हो बहिणी पदर, काही नुकसान नाही. बस लग्नेच मा जाती 4-4, 5-5 हजारण्या साड्या नेसते या बहिणी. 4-4, 5-5 हजारण्या साड्या नेसतील पदर तिरपा कोशिले 75 फडक गुंडाई गुंडाई फिरते बाणट सुरत न्या येड्या. नाही आता थंडीमुळे बांधा नाही, थंडीना बचाव करासाठी बांधा. बरोबर शे. 4-4, 5-5 हजार ना लुगडा नेसते पदर तिरपा कोणी 75 फडक गुंडाई गुंडाई फिरते बाणट सुरत मी. मला सांगा पदर लिहावा काय नुकसान होस का बहिणी? म्हण तुमनाडे सटाणा जवळ पडस का मला? नामपूर. मला सांगा पदर लेता लेता भाऊ नामपूरना स्टँडवर 17 बाया मरी घ्यात भाऊ असं देख ऐकेले का पेपरले बातमी? हा, पदर लिहिले हो काय फरक पडस? आपण बाकीने बहिणी तिथल्या बऱ्यादा महाराज कामधंदा आवरा मग सटकी जात बहीण घर मग कामधंदा आवरा टाइमले पडी घ्या. ते तुला आज सांगते नाही पदरच गुंडाई गुंडाई फिर. पण बाहेर निघणे कोण शहाणा सोडतं माणूस टोपीवाला दिख ना का शिलगायले वरते पदर नाही ना महाराज. तो सटकी जात चुका ठोकीले काकू पण त्याला तटे शिलगाव. तुमचा पदर तुमची इज्जत वाढवतो माया हो. बरोबर आहे की नाही? कारण डोक्यावर पदर, डोक्यावर पदर, आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. डोक्यावर पदर घ्यायचा माया हो. पहिल्या बाया आहेत ना सासू सासरासना विषय सोड द्या. असं जर दळणदळाला जायत ना असं टोपीवाला बाबा जर दिकी जायत ना तरी सुद्धा पदर ते लिहितच. पण तो बाबा निघी जाय तो लोगून जर दळण डोकावर आहे ना तरी तिरपे तोंड करी उभे राहत नाही. माय म्हाताराला निघ जाऊ दे मन गावना म्हातारा नाव ठी दिन मन मायबापना संस्कार काढ टाकीन. एवढी मर्यादा होती पहिल्या बाईसले. वयक नाही पायक नाही. टोपीवाला बाबा आहे म्हणजे म्हणा जेठना नाताना वही सासरा नाताना वहीन भाऊ मनीषीन बाया आहेत ना तोंड फिरायन उभी राय जाऊ दे बिन बाबाला पहिले निघी जाऊ दे. इथली मर्यादा होती. आते हो चिडीसोन आते ते सगळा सासराने विचारते ना बिल्ल मोठ टाकाल करस मन बाई.
मर्यादाच नाही राहिली महाराज. हा पहिलं काहीच राहिलं नाही. पहिलं जर सांगाल घेऊ ना ये म्हण बाबा म्हणा एक कीर्तन नुसतं पहिलं सांगा मग जास. कारण पहिली एवढी मर्यादा होती ना. तो नववार साडी मग बसेल माया आहेत ना, ज्या 40ने पुढल्या काकवा आहेत ना, 50ने पुढल्या माया, तिसले विचारा. जर नवरा वावर माझा आला ना तिसले एवढा दरारा आहे वावर माही येताच पहिले मन नवराला जेवण पाहिजे म्हणजे स्वयंपाक करी ठे. नवरा येऊन पहिले स्वयंपाक तयार आणि जेवण करतात मन माणूस झोपीन. खाट गादी बी टाकी ठे पहिले बाई. इथला धाक होता पहिल्या बाईसले का बाबा खरं आहे का नाही. तुमनं दकी घे बा, तुमना बठा गाना वाजी घ्यात आमना दांगडू जायचे. तुमना टाइमले फरक बी मुकला होता बा. तर पोरी जास्त पोरे कमी होतात म्हणे. एक एक म्हातारा 2-2 लग्न करे. आम्ही 35-35 नाही होतो अजून टाळबट राहिना नाही. अवघडे पहिल्या बाईसले एवढा तराडा होता. मला किंवा पहिले रांधी ठेव नाही जेवण ना पहिले खाट गादी टाकी ठे पहिले बाई. इथली बी आहे नवराले बरोबर आहे का नाही. आता कसं काय वातावरण आहे. हा ते मन बहीण आरतालिका ना उपास धरलेच गलिमाची आपेत फिरस ना भाऊ पोरेले झोका देस. हो आप्पा इतकं परिवर्तन जायचे. पहिलं काहीच राहिलं नाही. म्हणून सांगतो माझ्या डोक्यावर पदर माझ्या जगाच्या मालकानं घेतला आणि तुम्ही सुद्धा घ्यायला पाहिजे. अजून सांगू का उदाहरण म्हणून सांगतो बरं का. आपल्या कीर्तनातून परिवर्तनाची अपेक्षा ठेवूनच कीर्तन करतो मी. आपल्या खानदेशाची मुलगी प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या होत्या. काय झाल्या राष्ट्रपती. पण डोक्यावरचा पदर पडू दिला नाही माया. हो ही आपली संस्कृती. राष्ट्रपती होई गी बाई तरी डोक्यावर ना पदर पडू दिना नाही. मन बहीण बचत गटनी मिटिंगले जायनी पदर तीर पाकोचिले. हो काकू तू खिचडी वाटस हो बहीण. प्रतिभाताई पाटीलनी पदर पडू दे ना. तू कुशाल खिचडी वाटणारी बहीण पदर गुंडाई गुंडाई फिरत नको. माय पदर टाकले जाशील गायले जाय. डोक्यावर पदरच असला पाहिजे बायांचा. अजून सांगू का मी इथला वाजावाजीन सांगास ना. या महाराज मंडळींना माहिती मी कीर्तनाला उभा राहताना जर राधा राणीचा शृंगार घेऊन उभा राहतो ना. आपलं चॅलेंज आहे मन पायनं नगदी कीर्तन मध्ये दिखी घे तरी 11,000 दंड बरसू. विठ्ठल विठ्ठल चोखा मेळ्याच्या बायकोचं भाडणपण करायला जायचंय ना. माझ्या जगाच्या मालकानं नववार साडी परिधान केली डोक्यावरनं पदर घेतलेला. अजून सांगू का असं जर सांगा ना अख्खा 2 तास पुरा करते तुम्ही. बाकी नाही बहिणी सांगते शिलगावात नाही आवरत नाही रे म्हणा. घर ना शिल गेल्यात ना त्या घर किडा पाटी ना रे. तसं नाही बहिणीवर म्हणा आईच म्हण नाही शिकी जा बहिणी सुधरी जा. ज्या ज्या पदरली तिने त्या बहिणीला पाय पडी सांगत पदर टाकली हो बहिणी सोन. त्यामुळे आपली सासू सासराने बी इज्जत वाढस मायबापने बी इज्जत वाढस. ही आपली संस्कृती आहे. हाकू नवीन वारं येले बाबा. बरं आहे ते वारं येता येता तुम्ही आता शेवट टप्पा माहतास आमले ते मरानच येते दखाना. हाकू नवीन वारं येलचे आता हाकू. बाकी नाही बाया गाऊन ते नवीन वस्त्र येलचे ते गाऊन. मला अजून सुधरत नाही ते काय शे. जर शरीरला काहीतरी त्रास आहे काही व्याधी असेल तर नक्कीच घालायला पाहिजे गाऊन. पण बहिणी म्हणून रातपाटणा जर घाला ना घरने बाहेर अजिबात निघाल नाही. कारण आहे ना तुम्ही साडीवर जिथले भारी दिखतीस ना त्या गाऊन पाऊंडवर नाही दिखते बहिणीवर. साडीवरनी बाईले देखीस नाही असं वाटस ना डायरेक्ट गणनी मायाजी राणी भो. डायरेक्ट जाईस नाही पाय पडली असं वाटस. डोकावर पदर असा कुंकू असं वाटस ना. हाय मायनं का मंदिर बांधले पाय पडली भो. आणि बिगर पदरनी बाई असं वाटस ना बापरे ऐका चुरेट फिरायनी भो. आकू सांगू का ते गाऊन घालीस नाही ना. साडीवर जेवढी बाई सुंदर दिसते नाही म्हणत बाबा त्या गाऊन पाहुणवर दिखत नाही. गाऊनवर बाई कशी दिखत सांगू का बहिणी म्हणता. आपण त्या बाजरीवर ना चिडा उडाला नाही लागते गाडी होत मजाने आज दिखतीस तुम्ही बड्या. नका घालत जा त्या गाऊन नका घाला. तुम्हाला पाय पडत बहिणी नका शिल गावात जा त्या गाऊन. आणि जर घाला ते घर ना बाहेर नका निघत जा. कारण कच्ची म्हणता तुमले ब्याईन मर जाई चुरड समजीशी. नका घालत जात्या. माझ्या जगाच्या मालकानं नववार साडी परिधान केलेली आहे. कंपळाला कुंकू लावलेला आहे. गावात प्रवेश केलेला आहे. चोखा मेळ्याच्या दारात आले दरवाजावर थाप टाकली आवाज दिला ग वहिनी उघडा दार हाका मारी. 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 हा बाती बहीण झाला सरंग. हा बाती बहीण झाला शरंग. बाती बहीण झाला सरंग.
दारात गेल्याच्या नंतर दरवाजावर थाप टाकल्या का वहिनी दरवाजा उघड ना. सोयराबाईनं दरवाजा उघडला. माहीतच नाही जगाचा मालक आहे. माझी नणंदबाई आली असं वाटलं, प्रवेश केला. चोखा मेळ्याच्या बायकोचं भाडणपण केलं माझ्या जगाच्या मालकानं. किती दिवस भाडणपणाचं काम धंदे आवरले, किती दिवस माहिती का? 27 दिवस. किती दिवस? 27 दिवस माझा जगाचा मालक भक्ताच्या बायकोचं भाडणपण करतो. हो, भाडणपण आवरणं एवढं सोपं नाही बरं. भाडणपण आवरणं एवढं सोपं नाही. पहिलं बायात पण जर मायनी कर दिना ना, दुसऱ्या टाइमला जर पूर्णी सांगा ना, माव तुन जवळ सांगा ना, तुन बापले बोलायले बायात पण नाही करता आणि तू चालणी जाय. माये सांगा नको ततच मोडले व माय आमना कांदा ना लागवड चालू आहे, मागला टाइमले गंजीवर आण टाकेल तू ततच करले तुन म्हणजे सगळी माय सुद्धा भाडणपणले कटाया करतेस. करस का नाही? तुमले अनुभव शे ना. हा नाही करस तुम्ही काय नाही म्हणशात म्हणा, अभ्यास जास्त नाही या गोष्टीच. तसं ते खरं सांगते सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही शे असं. खरं कोणल्याच पचत नाही. हा म्हणा जरा रोकडा कामशे माऊली बाबा म्हणा असं आहे ना. राग उन्हा ते उन्हा पण खरं बोलीन मग किती जाऊ. बरोबर आहे का नाही? राग बी उन्हा ते काय करशात तुम्ही? उजीव घेत याला तारीख देऊ नका, इथलंच करशात यांवर काहीच करा तुम्ही. आणि तारीख नाही आपली गरज बी नाही. बरोबर आहे. तुम्हाला इथला आशीर्वाद आहे बटास ना. दिनभर मग 2-2 उपाड देस मी जोडे राही नका. हा म्हणजे काल दिन शेतसच बा डबल, त्यामुळे सांग राहिना मनीषीन काय नाही. सत्यता मांडाना आवडस माले, खरं बोलाना आवडस. आपलं तत्व असं आहे, रागून आता येऊ द्या पण खरं बोलेल का बी काम मायस. बरोबर आहे की नाही? वायबर तोंड चाडग्यापणा करा ना, नंतर तोंड उडपारा कोण करस. खरं खरं बोल देव. आपलं तत्व असं शे, रोकडा बोलस आपण. रोकडा म्हणजे काढतून खिचडी लय म्हण बोगणं. चोखा मेळ्याच्या बायकोचं भाडणपण करण्यासाठी माझा जगाचा मालक 27 दिवस चोखोबाची बहीण बनून राहिला. ऐका, चोखोबाची बहीण बनून राहिला. भाडणपण आवरलं. ऐकायला एकदम सोपं वाटतंय तुम्हाला, पण त्या गोष्टीला अंतःकरणापासून ऐका. स्वतः जगाचा मालक भाडणपण करतोय भक्ताच्या बायकोचं. इथं क्वेश्चन आहे, पुरुषांना कदाचित कमी कळेल, बाबा लोकांना कळेल, पण ह्या महिला मातांना कळेल. रजस्वला स्त्रीला मंदिरात प्रवेश नसतो. बरोबर आहे ना? रजस्वला स्त्रीला मंदिरात प्रवेश नाही. या थोडं मोकळं बोलतो मी, तुमचा मुलगा आहे असं समजून ऐका, तुमचा भाऊ आहे असं समजून ऐका. रजस्वला स्त्रीला मंदिरात प्रवेश नाही आहे, पण भक्ताच्या बायकोचं भाडणपण माझा मालक करतो. किती उदार अंतःकरणाचं आहे. दगडाच्या मूर्तीसमोर जायला रजस्वला स्त्रीला जाऊ देत नाही लोक. स्वतः मालक येऊन भक्ताच्या बायकोचं भाडणपण करतो. किती खालच्या लेवलचं काम करतो, किती खालच्या लेवलचं काम करतो. हो, इतक्या खालच्या लेवलचं काम करतो. म्हणून तर तुकोबाराय सांगतात ना, ह्या देवाला शरण जा जो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असतो. महाराज परिचय देताना सांगत असताना सांगतात, अभंगाच्या प्रथम चरण सदावया भक्ती काल, 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 सदावया
तुकोबाराय सांगतात की भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असतात महाराज. आणि त्या देवाला शरण गेल्याच्या नंतर काय बेनिफिट असतो माहितीये का? माझ्यासारख्या साधारण परिवारातला पोरगा जर भगवंताचं नामचिंतन करतो विटेवरच्या मालकाचं, तर 50 लोक गाडीची वाट बघण्यासाठी रस्त्यावर उभे होते महाराज. हे फक्त भगवंताच्या नामचिंतनाची ताकद आहे. किती लोक होते? 50 लोक होते. मी मालेगावमध्ये चाळीसगाव चौफुलीला होतो तर मला गाडीवाल्यांचे कमीत कमी 20 लोकांचे फोन होते. कशी काय चर्चा होते मला पण माहीत नाही, मालक काय जादू करतो. जोडग्यावरनं सुद्धा फोन होता मला. आमचे एक मधू भाऊ आहेत, म्हणे बाबाजी तिथं आमच्या गावच्या लोकांनी तुम्हाला बघितलं, मोजून 5 मिनिटात गाडी येते तुमच्याजवळ. असे कमीत कमी त्या रस्त्याला मला कमीत कमी 20 लोकांचे फोन होते. आम्ही गाडी घेऊन येऊ का, गाडी घेऊन येऊ का. पण तोपर्यंत आमचे माऊली बाबा, आमचे नामादादा ते येऊन गेलेले होते. मला फक्त हे सांगायचं आहे की हे फक्त भगवंताच्या नामचिंतनाची ताकद आहे. हां, दुसरं काहीच अपेक्षा राहत नाही. यमन बाबा तुमले वाट राही नाही तसं नाही वा, केला इशारा जाता जाता नाही बा असं बाकी नामदाता ते तेवढं कट करले जायच्यात ना. या सर्व घर नाही येतच, पण त्या बाहेर ऐकणारा बाकीना किडा पाडताना मग हे जे जमतात ना ते माझ्यावर प्रेम करणारे असतात, त्या सर्व जिरायलेतच, पण या बाहेर ऐकणारा किडा पाडतात. मी आता एक व्हिडिओ टाकला इंस्टाला. मी ते पटियाला सारखी धोती आहे का ती वृंदावनमध्ये घालतात, मी घातलेली आणि मी भजन म्हणत होतो. एक दिन वो बोले भंडारी बनकर ब्रज की नारी, वृंदावन आ गए वृंदावन आ गए, पार्वती भी मना के हारी ना माने त्रिपुरारी, वृंदावन आ गए वृंदावन आ गए. एकनी काय कमेंट्स करेल होती माहिती का? दीदी तुमचा आवाज लय भारी आहे म्हणे. का रे हो नालायक, हो तू दीदी दिकच कार मी. आमच्या संदीप दादांना ती कमेंट्स दाखवली, एवढ्या हसत होते. म्हणतो संदीप दादा त्यांना दोष नाही, आपणच तिथला किडा पाडतो, तो बी काय करेल. म्हणशील तुमले सांगून तसं काहीच नाही, त्या लेवाला येल होतात माझ्या विठ्ठल विठ्ठल और एक सच्ची बात बता दो दिल से, चतुर को चतुर मिल गया कर ले दो दो बाता. मनाशी जेव्हा मनाचं नातं जुडतं ना, त्या माणसासाठी व्यक्ती काही करायला तयार असतो. मग तो त्याचे वाईट गुण बघत नाही, तो चांगले गुण बघून प्रेम करतो. जेव्हा आपल्याला चांगलं व्यक्ती भेटले ना, चतुर को चतुर मिल गया कर ले दो दो बाता, और गद्दे को गद्दा मिल गया तो खा ले दो दो लाता. चांगला माणूस भेटल्याच्या नंतर चांगलं बनावं वाटतं नाही का. गदडा भेट नका त्यांना एक नालायक बी होणं पडत. भगवंत किती खालच्या लेवलचं काम करतो हे सांगत असताना पुरावे देतोय. पहिला पुरावा चोखा मेळा. अजून दुसरा पुरावा देतो, भगवंत भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असतो. तुमच्या परिचयासाठी तुम्ही ऐकलेलं असेल, भगवंत कृष्ण भगवंत आणि अर्जुन काम्यक वनामध्ये फिरत असताना भगवंताच्या अर्जुनाच्या मनात आलं. काय झालं का? बोलू नका. नाही तसं काही होणार नाही, पण वो बी देऊ नका बा असं. कारण ते तुम्ही आता कुजबूज करायला लागण्यात कमी पहिले 1 तास लेट होई जायचे. आपलं बोला मग काही चुकाय नका बा असं डाऊट आहेस मग मला. तुम्ही आता दरादरी का करतात नाही, मन नको काय चूक सापडायला असं 10 मिनिट. नाही ते मग उगाच उपाय देऊ जाईन. काम्यक वनामध्ये फिरत असताना अर्जुन आणि कृष्ण भगवंत, वनाचं नावच काम्यक वन आहे. वनामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं, जर काही इथं माझी बायको माझी पत्नी राहिली असती तर. अर्जुनाची पत्नी, पुरुष मंडळी महाराज मंडळी कुणीच काही बोलू नका. महिला मातांना कुठे दादा नाही थोड्याफार ते मारीस तो सिट्टे मन कीर्तन आहे ना, मग 1-2 शिट्टी सोय कस काय रंगीत आहे. त्याला सांग द्या कीर्तन चाललंय ना, शिट्ट्या नको मारू. मग
काम्यकवनामध्ये अर्जुनाच्या सोबत फिरत असताना भगवंतही होते, पण भगवंत एका साईडला बसलेले, अर्जुन फिरत होते ना. अर्जुनाच्या मनात आलं, वातावरण एवढं खासा, जर काही इथं माझी पत्नी राहिली असती तर. पण अर्जुनाच्या पत्नीचं नाव काय? महाराज मंडळी कोणी बोलू नका, महिला माता तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे मला. अर्जुनाच्या बायकोचं नाव काय होतं? हा, जो उत्तर देईन ना त्याला आज ना अख्खं कीर्तन पॉकेट दे जासू, पैसा काढीस नाही. हा, मी इथलं दांदल करीन येलन बडं देवाला कसं काय चालेल. पैसा काढलीसून पॉकेट दिदी सुबा असं सांगा ना माया हो. अर्जुनाच्या पत्नीचं नाव काय होतं? द्रौपदी. तुमना मते करू का 3 वार? नाही ना. त्यांच्या मते त्यांनी जेवढं ऐकलं तेवढं सांगितलं त्यांनी. पण अर्जुनाच्या पत्नीचं नाव होतं सुभद्रा. अर्जुनाच्या मनात आलं, जर का इथं सुभद्रा राहिली असती तर, सुभद्रा राहिली असती तर, इतकं मनात आलं. आणि माझ्या कन्हैयानं सुभद्रेचं रूप धारण करावं आणि अर्जुनाच्या बाजूमध्ये जाऊन बसावं. अर्जुनानं बघितलं, म्हणले सुभद्रे आत्ताच विचार करत होतो तू पाहिजे होती, तेवढ्यात तू येऊन पण बसली. म्हणे हो. आता काम्यकवनामध्ये फिरणं झालं, पण जेव्हा अर्जुन घरी गेल्याच्या नंतर सुभद्रेनं पाण्याचा ग्लास भरून आणला आणि सुभद्राकडे बघितलं अर्जुनानं. अर्जुनाच्या मुखातून वाक्य निघालं, म्हणले सुभद्रे कालच्या दिवशी जशी दिसत होती का, आज तशी दिसना. म्हणले तू काल दिन जशी दिकी राहिली तशी आज काही दिकी राहिली नाही. म्हणे सुभद्रा म्हणे काल दिन मी आणि काम्यकवन मा तुमने गोया ते सरी घ्यात ना म्हणे. कारण सुभद्रा नव्हतीच ना. सुभद्रा म्हणते, देवा ओ स्वामी धनी व्यवस्थित विचार करून बोला ना, काय बोलायलेत. म्हणलं काम्यकवनामध्ये तू जशी दिसत होती तशी आजच्या दिवशी दिसना. म्हणले सुभद्रे हो काम्यकवनामध्ये मी नव्हती. अर्जुन म्हणला माझ्या सोबत होती, खोटं बोलते का? खोटं बोलते. सुभद्रा म्हणते मी नव्हती. आता दोन्हीच ना मनमा शंका आहे. अर्जुन म्हणे आई वैष्णी नाही म्हण राहिनी, खोटं बोल राहिनी. आणि सुभद्रा म्हणे काम्यकवन मा मी नाही होतो. मग याच ना सांगे कोणले समजेन, सुभद्रा समजेन फिर राहतात त्या. आणि शंका जर शिरली मनामध्ये तर शंका माणूसले काही सुधरू देत नाही. जसं आता नाही म्हण बाबा सुधरू दे राहिनी. शंका घुसली का माणसाच्या मनात, शंका माणसाच्या मनात घुसली काही सुधरू देत नाही माणूसले, काही सुधरू देत नाही. एक माणूस रस्ता तरी चालता चालता पाय बरी घ्या, नुसतं पुशीन पुढे निघ जायला पाहिजे होतं. पण शंका कितली खाली उतार सांगू का तुमले. पाय भरवलं होता फक्त पुशीन पुढे निघ जायला पाहतो. पण आहो बावले असं वाटणं पाय भर ना, बकरीने लेंड्या होतीन, गायनं शेण होईन, म्हैसनं शेण होईन, बैलच शेण होईन का, मग आपलाच पराक्रम शिवू. पाय भरवलं होता पुशीन निघ जावं नव्हतं. काय होतं का रविदास साहेब? काहीच नाही. पण या भाऊने भरेल पाय हातमा लिहिली ना, नुसता हातमा नाही ठेव, त्या नाक लगू पोचाडली ना चेक करासाठी. आई गाय म्हैस न शेका दुसरे शेवा असं. आई नाक लगून उन्हा मग सांगा साऊ गाय म्हैस नाही रे आप्पा, अरावा आपलाच पराक्रम शे रे काका. आता लक्षात येऊन गेलं ना, मग आता गुच्चूप धुईशी निघ जायला पाहिजे ना. गावून जोडे नाला वायऱ्यांता नाला मा हात पाय धुवाल उभा राहायना, हात पाय धुवली ना नाला मा गुडण्या करासाठी पाणी लिहिणं. जे का पाणी लिहिणं ना त्या पाणीनाच घोटमा बरोबर एक भात ना कण सापडणं. हो म्हणा बापरे आव कण कसा ना होई आव शंका. कारण तुम्ही जिथली शंका लिहिता तिथला खाली उतरत जातच. हा आता कसा ना होईन काय होईन, कसा ना होईन काय होईन. मग पुढे घ्या एक बाई भांडा कशी राहिली, म्हणजे ताई म्हणे भाऊ मीच 50 घरी मागेन का, मला काय माहिती कसा नाही काय. आता हाव भाऊला असं वाटणं बात ना कण नेमका कोणता आहे म्हणून तोंडमा चालना घ्या म्हणे. आता काहीतरी तीर्थक्षेत्रावर जाईन स्नान करायला पाहिजे, पाप धुवायला पाहिजे. हाव भाऊ दर कोस दर मुक्काम पायी घ्या, पायी जाय राहता भर अरण्यामापासनं 4-4 किलोमीटर अंतरावर पाणी ना तपासणे. पाणीच भेटेने जोर मग पाणी ताण लागेल होती, पीस लागेल होती. मग एक म्हातारी आहे ना कुटियामा बसेल होती झोपडीना सहारा दिक नाव भाऊ घ्या म्हणे. झोपडीमा कोणतरी होईन ते पाणी भेट जाईन. जवळून आजी होती एक 50-55 वर्षने. म्हणे मावशी म्हणे काय रे भाऊ मी लई लांब थीन चाली यायचे म्हणे, पाणीने जोर मतीस लागेल शे पाणी भेटेन का म्हणे आजी. म्हणे भाऊ मी धाकली बाटली भरलेस म्हणे, दुपारला गुन्हे दादावर ना चिडा उडायलेस तेवढं पुरस म्हणे माले पाणी. आता बाटले म्हणा पाणी सरी गे म्हण घर जाऊन टाईम शे म्हणे. आजी माठे पाणी भाऊ 4-4 किलोमीटर अंतरावर पाणी ना तपास नाही शे. मग म्हणे आजी जर पाणी नाही भेटणं ना मी मरीच असू म्हणे. भाऊ मराना नको सांगू म्हणे. मन पिशे मग सोपाऱ्याने काढा तोंड मा टाकले तोंड लेवलावर आहे म्हणे.
अहो भाऊ सोपारी काढा 2 टाकले ना 15 मिनिटं चावी